नमस्कार, मी विशाल मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघर जिल्हा उपाध्यक्ष। मी आदरणीय शिंदे साहेबांना एक विनंती करतोय, आदरपूर्वक त्यांचा मान सन्मान ठेवून एक विनंती करतोय। शिंदे साहेब, आपल्या डॅम्बिस विद्यार्थ्यांना प्लीज आवर घाला। जे रायगडचे जे 3 डॅम्बिस विद्यार्थी आहेत त्यांना प्लीज आवर घाला। वाटेल ते प्रयत्न करत आहेत तटकरे साहेबांवर बोलायला। आम्ही विनंतीपूर्वक नम्रतेने लास्ट टाइम सुद्धा बोललो होतो की आमच्या आयडलवर, आमच्या गॉडफादरवर कोण बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर अरेला कार्य करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। शिंदे साहेब, तुम्हाला एक विनंती करतोय की जेही हे प्रकरण असेल हे तुमच्या ताब्यामध्ये घ्या, कारण की तटकरे साहेबांना रायगडमध्ये फिरू देणार नाही अशी भाषा महेंद्र दळवी करतोय, त्याबरोबर थोरवे करतोय। यांची पात्रता काय आहे? आज तटकरे साहेब कुठे आणि हे कुठे आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो की रायगडमध्ये फिरू देणार नाही याचा अर्थ काय? दळवी काय आमच्या साहेबांचा ड्रायव्हर आहे का सुट्टीवर जाणार आहे? फिरू देणाऱ्याची भाषा करू नये, हे प्रामाणिक आमचं मत आहे। तुमचा जोही वादविवाद असेल तो तुमचे ज्येष्ठ जे नेते आहेत आदरणीय शिंदे साहेब त्यांच्यासमोर हे घराणं घाला, नियमानुसार काम करा। तुमच्याकडे संविधानिक पद आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण बोलतील। आमच्या गॉडफादरवर बोलत असतील, तटकरे कुटुंबावर बोलत असतील तर आम्ही अरेला कार्य बोलणारे कार्यकर्ते आहोत, याची आपण दखल घ्यावी। दुसरी गोष्ट, तुम्हाला मी एक गोष्ट सांगून ठेवतो की अदितीताई, अनिकेत भाई आणि तटकरे साहेब हे तुम्हाला बोलत नाही म्हणून याचा अर्थ असा समजू नये की आम्ही शांत आहोत आणि तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत नाही। आम्ही आदरणीय दादांच्या, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। महायुतीला डांबर पोचण्याचं काम तुम्ही करू नका। गोगावले साहेब, दळवी साहेब आणि थोरवे साहेब, आज साहेब बोलतो, दुसऱ्या वेळी अरेला कार्याचं उत्तर व्यवस्थित आम्ही देऊ। म्हणून तुम्ही आदरपूर्वक तुमचा अजून आम्ही मान सन्मान ठेवतो, तुम्ही नियमानुसार काम करा। महायुतीचं नाव खराब करू नका। विरोधकांना याच्या एक म्हणतात ना, त्यांना एक कारण मिळतं विरोध करण्यासाठी, तर तुर्तास तुम्ही त्या गोष्टीची दखल घ्या, ही तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद।